हॅलो एव्हरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये. आज आहे वटपौर्णिमा आणि मला चंद्रकोर नाही ना आवडत नाही. कुठे ठेवली मी? हा सापडली. रूमचा हाल बघण्यासारखा झालाय. हॅलो एव्हरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. आज आहे वटपौर्णिमा आणि आज छोटासा ब्लॉग असणार आहे, कारण वटपौर्णिमा छोटीच इव्हेंट आहे, राईट? सो 7 जन्म मला हाच नवरा मिळाला पाहिजे का? खरं विश असेल तर मागा, उगाच नाही तर मी बळी पडायचो. बळी पडायचं म्हणजे काय? बळी पडलाय तू? अरे म्हणजे पुढचे 7 जन्म तुला नको असताना जर मिळालं तुला तर मग कशाला ना उगाच. असं काय नाही, एक जन्म इज गुड इनफ. नेक्स्ट जन्म मी शाहिद कपूर बघेन. असं आहे का? शाहिद दादा शाहिद दादा तुम्ही बघा, तुम्हाला जमतंय का हिच्यासोबत? तर खूप छान दिसतीये माझी बायको. चंद्रकोर लावली ना. वा वा वा. उपास पण धरतात ना ग? ही उपास काय नाही, सकाळी मिळालं लगेच खाल्लं. पोहे संत्री पेरू हमसे उपवास नहीं होता भाई. उपासाने थोडी असतं, मनातून लागतं. मनातून. सो इट इज नॉट अबाउट 7 जन्म मला हाच नवरा आणि हीच फॅमिली मिळावी, अरे वा वा. हेच देवाकडे मागणं आहे. मम्मी पण छान तयार झालेली आहे. मम्मीचं आपण दाखवतो तुम्हाला मी. मम्मी तर गोड मम्मी? दिसतं. बघा बघा बघा, मम्मी किती छान दिसतीये. वा 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 वा. आज काय आज? वटसावित्रीची पौर्णिमा आहे हा सांगितलं. आणि माझ्या सुनबाईंची पहिली वटसावित्रीची पौर्णिमा आहे. ती माझ्या मुलासाठी इथं प्रार्थना करणार आहे सगळ्यांसाठीच. आणि आपण सगळ्यांसाठी प्रार्थना करू की आपण अशीच जन्मोजन्मी एकत्र येत राहू. मी तिला तेच म्हणलं की हा. म्हणजे कन्फर्म असेल तर माग, उगत नाही तर कशाला 7 जन्म अडकून राहू ना. तुझं काय जास्तच बोलतोय का? ना तुझं काय? अरे जोक ना. जोक पण तुझं काय? माझं काय, मला तर पाहिजे बाई. कुठं उगच रिस्क घ्यायची दुसरं. आम्ही पण तोच म्हणतो ना. याला सुधरवणे याला सुधरवण्यात एवढा वेळ घालवायचा. हा ना. परत पुढच्या जन्मी नवीन कुणीतरी त्यापेक्षा तुम्हीच बरे. आणि तुम्हालाही कळतं ना आता नंतर ते. नेक्स्ट जन्मी लक्षात राहील का म्हणजे मला हे सगळं? Yes. आणि हीच येईल तुझी बाई. नाही तर मग मी तर म्हणते नेहमी ना असं उलट व्हायला पाहिजे काय की तू बायको बनायचं मग हिनी नवरा बनायचं. नेक्स्ट जन्मी का? मग तो सगळं वाव. आणि मग सगळं उलट. मग खरं मजा येईल. मग कळेल तुम्हाला बायकोच्या मनातली व्यथा, बायकोच्या मनात काय काय चालू असतं ते सगळं तुम्हाला कळेल. मग बायको काय विचार करते. काय हवं असतं बायकोला. हे खरं झालं पाहिजे. असं उलट झालं तर मग पण ते लक्षात पण राहिलं पाहिजे. नुसतं झालं काय हा उपयोग? तेच तर लक्षात राहून व्हायला पाहिजे की मागच्या जन्मी अरे तू नवरा होतास आणि मी बायको होते. मग आता बघ. चला, आवरलंय का तुमचं? आवरली. निघायचं मग? निघतोय आपण. आज खरं तर आमचं ट्रॅव्हल डे. आम्ही चाललो आहोत चायनाला. तो व्लॉग पण आता नेक्स्ट व्लॉग असेल. आता हा वटपौर्णिमा असल्यामुळं हा छोटा एक व्लॉग टाकून देणार आहे मी आजच. आणि चायनाचा व्लॉग नेक्स्ट व्लॉग असेल, ज्याच्यात आम्ही ट्रॅव्हल करतोय चायनाला. आणि मस्त केवढं हे बॅगा दिसतात इथे, सगळ्या भरलेल्या आहेत. ह्या तर अजून काहीच नाहीत, अजून बाकीच्या आत आहेत. तिकडे बॅग्स आहेत, तिकडे बॅग्स आहेत 3. मला तर नेक्स्ट व्लॉग मध्ये बघा सगळं तुम्ही. ब्लॉगचं टायटल असेल सोनारांचा संसार चालला चीनला. चालते, छान टायटल. तर आवरून आता पटकन जाऊयात, ते पूजा करून येऊयात. आणि छोटासा रील जर बनला तर मस्त त्याच्यातून तो रील पण आम्ही बनवून टाकू. चला चला चला. तिच्यामुळे मला असं करायला छान वाटतं. ती एकटी होते ना पूर्वी, हा. तर मग मला असं कुठे कशी जाणार, कोणाबरोबर जाणार, तसं माझं होतच नव्हतं. आणि यावर्षी आता हिच्यामुळे माझी होती. पहिल्यांदा ना तुझी पण? नाही, मी लग्नानंतर पहिली मी केली होती आणि आता ही दुसरी असेल. किंवा मी घरात करत होते पूर्वी. अच्छा. घरात ते जसं फांदी लावून आपण करतो ना तसं केलेले. पण नंतर तेही नव्हते करत. म्हणजे माझं आणि पप्पांचं असं होतं की मनात आहे ना आपल्या. बायका खरंच यार आपल्यासाठी असं बरंच काय करतात. ट्रेडिशन्स सगळे छान आहेत आपले, बट माझं एवढंच आहे की मनात असेल तर ठीक आहे. म्हणजे छान वाटतं हे ट्रेडिशन्सनी पण, बट अननेसेसरी उपवास करणं किंवा तशा गोष्टी ते नाही केलं तरी चालतं माझ्या मते.
सेलिब्रेट करायला मजा येते. सो बघू तिथं आता जाऊन कसं दिसतंय, काय असतं मलाही माहित नाही. आता मी पहिल्यांदा बट ऑफ दिस पहिल्यांदाच आहे माझं हे. हो हो, हे पकड. बसली का? चला चला चला. चला चला आमची क्युटी. कुठं आता? पप्पांना व्हिडिओ कॉल करू आपण. हिरो काय करताय? हा? काय करताय? आता करायची तिकडे जाऊन आपल्याला. चला तिथे बघ ती कसं आहे ते अगोदर. या झाडाची तिथे करायचं. काय जमणार आहे का असं? मग काय रॉकेट सायन्स थोडी येते. करू करू पूजा करू. अच्छा छान वाटतं मला. काय छान वाटायचं. पूजा करायची आता मला. आयुष्यातली पहिली वटपौर्णिमा. मस्त. हे कुठलं असतं झाड? वडाचं झाड असतं. म्हणजे वडच म्हणतात. आधी फळ मी नाही प्रश्न येत ना विचारला, याला? सगळे माझ्याकडे बघायला लागले. बनियान ट्री म्हणतात. हो हो. बॅनियन. बनियन काय? बनियान बॅनियन बॅनियन. बॅनियन ट्री. बनियान ट्रीच म्हणायचो आम्ही. बनियान ट्री. ह्याच्यात झाडाचं ते झोके करतात का? हो हो, पारंब्याचं. हम्म. अच्छा, लावायचं पण असतं. मला टायमिंग गाठावं लागतंय. तिकडून येता येता मला परत सरकायचं. जवळ घे. असं इथे घे म्हणजे. हो ओके. हां ठीक आहे. ठीक आहे. चल ये. मी पण पकडू का त्याला? नाही नाही, चालतं राहू दे. देवा, चला. किती 2 झाले ना? हो 2 राऊंड्स डन. पळायचं का? गप्प बस. फास्ट होऊन जाईल. जायचं का? 7 राऊंडच्या आतच दोरा संपला तर नाचतो संपत. मोठा आणतो ना आपण. मला पकडतो. बर हा, तुम्ही मला पण पाहिजे 7 जण ना. 4 झाले. 5. जाऊ दे, एक एक्स्ट्रा होऊन जाऊन द्या आता. काय बघा, 8 जन्म सांभाळत बसावं लागलं. झाले का? हे याला तिथेच ठेवायचं ना? तुला जा तू पण मम्मी सोबत, मग तुला पण मम्मी 7 जन्म मिळेल. मला तर हवेच आहेत त्या 7 जन्म. हा, मग तिच्यासोबत फिरायचं जा. अय्या किती गोड ना. ये. थोडे फोटोज पण घेते. थांब घेऊ ना, थांब हो दे. माझ्या फोन मध्ये. इकडे बघा, इकडे बघा एकदा. गुड. पण 7 जन्मच का असतं? जन्म 7 असतं तसं मानलं जातं. असं म्हणतात की 84,000 का लाख योनियांमधनं जन्म घेतल्यानंतर माणसाचा जन्म मिळतो. बाबो, अच्छा. तसं पण एकदाच करायला पाहिजे ना. म्हणजे दरवर्षी करत राहिलं मग 7 करत असे किती वर्ष होते? नाही, दरवर्षी आठवण करून द्यायची असते देवाला. आज पाहिजे 7 जन्म. आज पाहिजे 7 जन्म. हो, विसरायला नको का देव? देव विसरायलो. देव कोणाकोणाचं लक्षात ठेवणार हा ना. ना, एवढे करोडो लोक आहेत. हा, इतके लोक करतात. तरी इंडियामध्ये करताय बरं आहे, बाकीचे नाही करत. हा. तेच आपण मॅनिफेस्ट करतो. हा, पण मजा आली. हम्म. आय ऑल्सो लाईक इट सो मच. चला, व्हेरी गुड. झालं. फोटोज काढायचे का तुमचे? हो, काढा. हो घ्या, तुम्हाला पण सगळ्यांना आशीर्वाद. तुम्ही घ्या, पाया पडा.
अशा प्रकारे आमची वटपौर्णिमा झालेली आहे आणि मजा आली पण खूप छान फिलिंग होतं खरंच. येस. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आजचा हा छोटासा व्लॉग आहे आणि पुढच्या व्लॉग पासून आम्ही आता तुम्हाला वेगळ्या देशामध्ये दिसू आणि तिकडचे काय काय मजा आहे सगळं काय आहे ते तुम्हाला बघायला भेटेल. आणि रोहिणीची फर्स्ट ट्रिप असणार आहे चायनाला. सो तिला आता भरपूर फिरवायचंय. फॅमिली टाइम. सो चलो सी यू देन. बाय बाय. बाय बाय. मम्मीला काढतोय ना व्हिडिओ पण आहे दोन्ही. ओके. चल बाबा फोटो पिट अवतार एवढं चालेल काय काही नसतं. ते द्यायचं. तुम्ही द्या तुम्ही द्या एक तुम्ही द्या आपण दोघी देऊया. इकडं मस्त. एक प्राची तुझा पण काढू असा फोटो. प्राची म्हणे माझा नाही काढला असा फोटो. तुमचं पाया पडू दे. थांबा थांबा पाया पडू दे. मोस्ट इम्पॉर्टंट लेडीज इन आवर लाईफ. खरंच. makes our everyday life very easy. Thank you. आम्हाला खूप खूप थँक्यू.